मालक मालक या इथं बसा बसा. इंदू मालक आलेत का मालक? काय हो? मी देऊ का पाणी? नाही मी घेतो ना. बर हे फोटो बघा आणि फायनल करा. काय फायनल? मी जेवायचं वाढायला घेते. हा काय फायनल करायचं? मिशन कपिल साठे यांचं लग्न. अच्छा, हा हिरण आला ना तेव्हाच मला अंदाज आला. अरे पण का म्हणजे? अरे काकूच मला म्हणाल्या की तूच आजींना सांगितलंयस की तुला लग्न करायचंय म्हणून. अरे हिरेन, मी आजीला असं म्हणालो होतो की मला आता एकट्या राहायला कंटाळा येतोय, तर ह्या दोघी माझं लग्नच ठरवायला निघाल्या. आता तुमच्या आजीच्या मनात काय? तुमची आजी जाणे. पण मालक तुम्ही फसलात. आता तुम्ही इंदूला काहीतरी ठोस सांगितल्याशिवाय इंदू स्वस्थ बसणार नाही. मी इंदूला तिच्याशी लग्न केलेल्या दिवसापासून ओळखतो. आणि मुळात काकूंना हे कोणी सांगितलं की ह्या अशा मुली मला आवडतील? तिचे अफाट अंदाज आणि कल्पनाविष्कार. तिने आणखीन पण फोटो मागवलेले आहेत. आता ती तुमच्यासमोर कोकणातल्या तारुण्य सादर केल्याखेरीज गप्पा बसणार नाही. तुम्हाला यात सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला नेमकी कशी मुलगी हवी हे तिला सांगून मोकळे व्हा. काका, हा एवढा सगळा विचार मी केलेला नाहीये, पण एक गोष्ट बघितलेत फोटो? गेल्या वेळेला पळून गेला होता था या हिरेंचं तोंड दाबून. पण या वेळेला नाही जाऊ द्यायची. सांगा ना कोण आवडली? तुम्ही पटकन सांगा, म्हणजे लगेच तुमची भेट करून देते. हे बघा काकू, अहो ह्या अशा अनेक मैत्रिणी आहेत माझ्या, पण मी त्यांच्याबरोबर लग्नाचा विचार नाही करू शकत. आणि मुळात ना मला एक साधी हुशार मुलगी मैत्रिणी म्हणून चालेल, पण लग्नासाठी नकोय मला आता. हे विचार नाही केलेत मी अजून. जेव्हा ज्या क्षणी माझ्या डोक्यात लग्नाचे विचार येतील ना, त्या क्षणी मी तुम्हाला येऊन पहिल्यांदा सांगेन. प्रॉमिस. येऊ मी? हातपाय धुवून येतो. काय तुझं? चल ना. हो हो वाढून ठेवा, मी आलोच. आलो. लगेच आपलं गडबड करत असते काय सर. आतरंग, थांब जरा, थांब ना. माझं एक काम करशील का रे बाळा? बघा आता, अहो मावशी, आम्हाला साहेबांनी कामासाठीच ठेवलं इथे. बोला. नाही म्हणजे ना, हे जरा द्यायचंय का? आता नेऊन देतो. काय आहे? खीर मला आवडते बर का. माझ्या नातवाला पण खूप आवडते. त्याला नेऊन देशील का रे? नातवाला द्यायची का? नाही म्हणजे शाळेत नेऊन द्यायची आहे त्याला. 6 वाजता शाळा सुटेल त्याची. आणि शाळा कुठं? हे बघ, ही शाळा माहिती मला, टिळक विद्यालय. आपली फार ओळख आहे शाळेमध्ये. हो. अहो पण मावशी, मी तुमच्या नातवाला ओळखणार कसा? अरे हे बघ ना, फोटो आहे. हो मावशी, अगदी तुमच्यासारखा प्रेमळ आणि आजोबांसारखा हँडसम दिसतो. अच्छा, हा हा, ध्यानात ठेवतो आता. आणि हे बघ, त्याला खायला घाल आणि डबा परत घेऊन ये. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.